हॅलो फ्रेंड्स, चला आज बनवूया आपण गरमागरम असे झणझणीत ब्रेड वडे. एकदम मार्केटसारखे भेटणारे ब्रेड वडे मी अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घेतले आहे. त्यामध्ये जिरे आणि मोहरी छान तडतडीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. नंतर त्यामध्ये अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट मी इथे तयार केली आहे, ती आपण ॲड करून घेणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचे आहे. नंतर अर्धा चमचा हळदी पावडर मी इथे ॲड केली आहे, ते पण छान मिक्स करून घ्यायचे. मी इथे उकडलेले बटाटे थोडेसे असे कुस्करून घेतले आहे हाताने. आपण ते पण छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. नंतर चवीपुरते इथे मीठ टाकले आहे मी. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे. हे पहा, या प्रकारे रेडी आहे आपली बटाट्याची भाजी. स्टफिंगसाठी थंड होऊन द्यायची आहे थोडा वेळ, 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचे आहे. नंतर कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवायचे आहे, आपल्याला तळायसाठी पाहिजे. तोपर्यंत आपण इथे मी बेसनपीठ घेतले आहे. बेसनपीठ छान चाळून घ्यायचे आहे. नंतर त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, हळद पावडर, मीठ चवीनुसार आणि थोडंसं ओवा मी इथे घेतलं आहे. नंतर थोडं पाणी ॲड करून छान असे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. मिश्रण जास्त पातळही नाही करायचे, जास्त घट्टही नाही करायचे, मीडियम असे आपण छान मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रण. हे पहा, या प्रकारे. नंतर ब्रेडचे स्लाइस घेऊन आपण मधून त्रिकोणी आकाराचे करून घेणार आहोत. मी इथे छोटे ब्रेड घेतले आहे, तुम्ही सँडविच ब्रेडसुद्धा घेऊ शकता. नंतर एक एक करून आपण ब्रेडला अशी याप्रमाणे भाजी आपण लावून घ्यायची आहे व्यवस्थित सर्व प्रकारे. आणि वरतून एक ब्रेड ठेवून तयार आहे आपले सँडविच. तर अशाच प्रकारे सर्व आपण तयार करून घेणार आहोत. हे पहा, या प्रकारे रेडी आहे आपले सँडविच. तर आपण बेसनपिठामध्ये आलटून पलटून छान कोटिंग करून तळून घेणार आहोत, डीप फ्राय करणार आहोत आपण. हे पहा, या प्रकारे छान तळून घ्यायचे आहे. फ्रेंड, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ कुठून बघता आहात ते सुद्धा नक्की सांगा. हे पहा, आपले ब्रेड वडे अगदी छान तयार आहेत. खूप खुसखुशीत असे वडे आपले रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. हे पहा, किती छान आपले मार्केटपेक्षाही अगदी हायजेनिक पद्धतीने आपण रेडी केलेले आहेत वडे. घरच्या घरी कधीही आपण पटकन रेडी करू शकतो. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे पहा, मी इथे अख्खे स्लाइससुद्धा कोटिंग करून तळून घेतले आहे, ते पण छान वाटत आहे. तुम्ही या आकारामध्ये सुद्धा करू शकता. तुम्हाला जो आकारामध्ये आवडेल त्या आकारामध्ये करू शकता तुम्ही. तर आपण ते पण तळून घेणार आहोत. तर रेडी आहे आपले वडे. आता आपण त्यासोबत खायच्या मिरच्या, हिरव्या मिरच्या जे असतात ते आपण इथे तळून घेणार आहोत. आणि मिरच्याला कधी पण मधून कट करूनच तळायचे आहे, या गोष्टीचे लक्षात ठेवायचे, नाहीतर त्या उडतात. तर आपण इथे कट करून छान तळून घेतले आहे. सर्व करण्यासाठी रेडी आहे आपले ब्रेड वडे. बघा किती टेस्टी आणि छान क्रिस्पी असे झालेले आहेत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.